हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? नीट 2026 BVSC वेटरनरी गव्हर्नमेंटच्या कॉलेजबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? रिजन बी आणि रिजन सी BVSC वेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेजचा 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत. कॅटेगरी वाईज 70% आणि 30%. त्याच सिनारीओमध्ये आपण काय पाहणार आहोत? 2025ला शेवटी कट ऑफ काय राहिलेला आहे BVSC वेटरनरीचा, आपण ते देखील पाहणार आहोत. या कॉलेजसाठी 70% काय आहे, 30% काय आहे, आपण ते देखील डिस्कस करणार आहोत. आणि कोणत्या सिटीमधले विद्यार्थी 70%मध्ये येतात आपण हे देखील डिस्कस करणार आहोत रिजन बी आणि रिजन सी साठी. आणि काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. आता BVSCची काउन्सिलिंग आपली या आठवड्यात सुरू होणार आहे, सो थोडंसं लक्ष राहू द्या. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे? BVSC वेटरनरीचे रिजन बी आणि रिजन सीचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत. 2026चा काय आहे, 2025चा कट ऑफ काय राहिला 70% आणि 30%साठी आपण ते पाहणार आहोत कॅटेगरी वाईज. यानंतर 70% म्हणजे काय आहे, 70% मध्ये कोणत्या सिटी येतात, ते विद्यार्थी 12वीचे असतात, ते तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात, आता वन बाय वन डिस्कस करू. ओके, सो गाइस पहिल्यांदा पहा, रिजन बी मध्ये एक कॉलेज आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण रिजन ए पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 कॉलेज होते. यामध्ये रिजन बी आहे, यामध्ये फक्त एक कॉलेज आहे. कॉलेजचं नाव आहे बॉम्बे वेटरनरी कॉलेज, जी की मुंबईचं आहे. हे कॉलेज 1886चं आहे. या ठिकाणी सीट्स 100 आहेत आणि फीस 63,000 आहे. ओके, समजलं. आता आपण 2025चा कट ऑफ पाहू आणि एक्सपेक्टेड 2026चा देखील शेवटी पाहणार आहोत. ओके, सो गाइस पहिल्यांदा पहा, पहिल्यांदा आपण 30%चा पाहणार आहोत. 30% मेल आणि 30% फिमेल मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ पाहणार आहोत. पहिल्यांदा 30%चा. ओके, सो गाइस ओपनसाठी 473 गेलेला आहे आणि मुलींचा 465 गेलेला आहे. ओके, यानंतर 403 SCच्या मुलांचा गेलेला आहे आणि मुलींचा 382 एवढा गेलेला आहे. ओके, यानंतर ST कॅटेगरी मुलांचा 305 कट ऑफ गेलेला आहे आणि मुलीला या ठिकाणी 30%ला सीट नव्हती. ओके, यानंतर VJ कॅटेगरी 446 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, या ठिकाणी मुलीला सीट नाहीये. ओके, NT1 411 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, मुलीला या ठिकाणी सीट नाहीये. ओके, NT2 मुलाला या ठिकाणी सीट नाहीये, मुलींचा कट ऑफ 455 गेलेला आहे 30%साठी. ओके, यानंतर NT3 मुलाला आणि मुलीला दोघांनाही सीट अवेलेबल नव्हती. ओके, 30%मध्ये. OBC ऑब्लिक SBC 466 मुलांचा आणि मुलींचा सेम 466 आलेला आहे. ओके, यानंतर SCBC कॅटेगरी 485 मुलांचा आणि 463 मुलींचा कट ऑफ आलेला आहे. ओके, यानंतर EWS कॅटेगरी 466 मुलांचा आणि 353 मुलींचा कट ऑफ आलेला आहे. तर आपण आता काय डिस्कस केलेलं आहे? बॉम्बे वेटरनरी कॉलेज 30%मध्ये मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ काय आला होता गेल्या वर्षी, आपण ते पाहिलेलं आहे. ओके, सो गाइस यानंतर आता 70% मुलांचा आणि 70% मुलींचा कट ऑफ पाहू बॉम्बे वेटरनरी कॉलेज म्हणजे मुंबईच्या वेटरनरी कॉलेजचा. ओके, सो गाइस 471 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे ओपनसाठी आणि 459 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. यानंतर SC साठी 292 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा 364 कट ऑफ गेलेला आहे. ST कॅटेगरी 208 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, 275 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. VJ कॅटेगरी 400 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, मुलीला या ठिकाणी सीट अवेलेबल नव्हती. NT1 276 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, मुलीला या ठिकाणी देखील सीट अवेलेबल नाहीये. यानंतर NT2 390 मुलांचा गेलेला आहे, 336 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. यानंतर NT3 230 मुलांचा गेलेला आहे, मुलींचा 203 एवढा कट ऑफ गेलेला आहे. OBC ऑब्लिक SBC 404 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, 372 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. SCBC 193 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, 386 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी EWS 359 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, 330 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. तर आता आपण काय डिस्कस केलेलं आहे? 2025ला शेवटी कट ऑफ काय गेला होता बॉम्बे वेटरनरी कॉलेजचा 70%मध्ये, आपण ते पाहिलेलं आहे. ओके, आता काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो. ओके, सो गाइस पहिल्यांदा पहा, हा कट ऑफ 2025 ऑक्टोबरचा लास्ट राऊंड झाला होता ना बोथ कोट्यासाठी, त्याचा आहे. लक्षात, हा कट ऑफ आपण डिस्कस केलेला. यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील राऊंड झाला होता, मी त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला अगोदर टाकलेला आहे, तो शेवटचा राऊंड होता. ओके, यानंतर नोट दुसरी पहा, या कॉलेजचा कट ऑफ 70% कोट्यासाठी खूप जास्त प्रमाणात खाली राहतो. 70%साठी तुम्ही बघा, काही कॅटेगरीमध्ये कट ऑफ किती गेलेला आहे, किती खाली गेलेला आहे, काय म्हणजे काही कॅटेगरीसाठी. ओके, यानंतर दुसरा आहे नोट 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ. आता या कॉलेजसाठी 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ हा 5 ते 10 मार्कांनी वाढणार आहे. यापेक्षा थोडंसं 5 ते 10 मार्कांनी कट ऑफ वाढणार आहे. सो तुम्हाला वेट करायचं आहे मधल्या राऊंडपर्यंत तुम्हाला वेट करायचा. पहिल्या 2 राऊंडचा कट ऑफ प्रत्येक कोर्सचा आहे ना जास्तच राहतो. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा गाइस, रिजन बी मध्ये 70%मध्ये 12वीच्या सिटी काय आहेत
ते सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज, ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. लक्षात, हे 6 सिटी आहेत. ओके, सो गाईज, या सिटीमध्ये जर विद्यार्थ्यांची 12वी झाली असेल, नीट ऐका, या 6 सिटीमध्ये जर तुमची 12वी झाली असेल तर ते विद्यार्थी 70% कोट्यामध्ये येतात फक्त या कॉलेजसाठी. काय म्हणतोय, फक्त या कॉलेजसाठी 70% मध्ये येतात आणि बाकीच्या कॉलेजसाठी 30% येतात. ओके, सो 70% जे विद्यार्थी येतात त्यांचा कट ऑफ हा खाली राहतो. कमी स्कोरवरती देखील तुम्हाला BVSC वेटरनरी, बॉम्बे वेटरनरी कॉलेज भेटू शकतं. लक्षात, समज तुम्हाला. ओके, यानंतर पुढचा टॉपिक आहे रिजन सी. आता रिजन बी झालं, आता रिजन सी. रिजन सी मध्ये पण एकच कॉलेज आहे, सातारा / शिरवळ वेटरनरी कॉलेज, जे की साताऱ्याचं कॉलेज आहे. कॉलेज हे 1988चं आहे. या ठिकाणी सीट्स टोटली 75 आहेत आणि फीस सगळ्या कॉलेजची 63,000 आहे. वरी 200-300 वाढली असेल आता या काउन्सिलिंगला. लक्षात, समजलं. आता कट ऑफ पाहू. ओके, सो गाईज, पहिल्यांदा आपण 30% मुलांचा आणि 30% मुलींचा कट ऑफ पाहणार आहोत. ओके, सो गाईज, ओपनसाठी मुलांचा 477 कट ऑफ गेलेला आहे आणि 460 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. ओके, SC कॅटेगरीसाठी 401 मुलांचा गेलेला आहे, 404 मुलींचा गेलेला आहे. ST कॅटेगरीसाठी 306 मुलांचा गेलेला आहे. या ठिकाणी मुलीला 30% सीट नव्हती. ओके, यानंतर VJ कॅटेगरी, मुलाला आणि मुलीला सीट अवेलेबल नाहीये. सेम NT1 ला देखील मुलाला आणि मुलीला सीट अवेलेबल नाहीये 30% कोट्यासाठी. ओके, यानंतर NT2 461 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, मुलीला या ठिकाणी सीट अवेलेबल नव्हती. यानंतर NT3 मुलाला आणि मुलीला सीट अवेलेबल नाहीये. ओके, 30%साठी. OBC / SBC 399 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, 450 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. ओके, SCBC 473 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, 450 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. ओके, EWS 438 मुलांचा कट ऑफ गेलेला आहे, 368 मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. लक्षात, आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, आपलं शिरवळ सातारा वेटरनरी कॉलेज 30% कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता मुलांचा आणि मुलींचा, आपण ते पाहिलेलं आहे गेल्या वर्षी आपला ऑक्टोबरमधला. ओके, यानंतर आपण 70% मुलांचा आणि 70% मुलींचा कट ऑफ पाहणार आहोत 2025चा काय आला होता. ओके, सो गाईज, ओपनसाठी 477 मुलांचा, 491 मुलींसाठी आला होता. यानंतर SC कॅटेगरी 408 मुलांचा आणि मुलींचा 404 आला होता. ST कॅटेगरी 70%चा चालू बरं का, 337 मुलांचा आणि 326 मुलींचा कट ऑफ आला होता. यानंतर VJ कॅटेगरी 442 मुलांचा आणि सीट नव्हती मुलींसाठी. यानंतर NT1 मुलाला मुलीला सीट नाहीये, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सीट नाहीये. लक्षात, समजलं. NT2 मुलांचा 475, मुलीला या ठिकाणी सीट अवेलेबल नाहीये. NT3 मुलाला सीट अवेलेबल नाहीये, मुलींचा 474 कट ऑफ आला होता. OBC / SBC 474 मुलांचा कट ऑफ आहे, 477 मुलींचा कट ऑफ आलेला आहे. ओके, SCBC 490 मुलांचा, 485 मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे. ओके, EWS 475 मुलांचा आणि 410 मुलींचा एवढा कट ऑफ आलेला आहे. आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, सातारा / शिरवळ वेटरनरी कॉलेज 70% 2025चा कट ऑफ काय आला होता आपण ते डिस्कस केलेला आहे. ओके, यामध्ये मी तुम्हाला लिहिलेलं नाहीये तर माहीत असा म्हणून सांगतो तुम्हाला. गाईज, आता जशा सीट्स या ठिकाणी नाहीयेत, या 4 सीट्स नाहीयेत, तर 2026च्या ब्राउचरमध्ये या ठिकाणी सीट येऊ शकते बरं का. 70% 30%ला सीट येऊ शकते. सीट यात ट्रान्सफर होत राहतात. कोणत्या कॅटेगरीसाठी, VJ, NT1, NT2, NT3 साठी. लक्षात, समजलं तुम्हाला. आणि हे विद्यार्थी ओपनची सीट देखील घेऊ शकतात, पण तुम्हाला ओपनमधून रजिस्ट्रेशन करावं लागेल जर तुम्हाला सीट्स कमी असतील तर. हे तुम्हाला मी रजिस्ट्रेशनच्या टायमाला समजून सांगेल. ओके, लक्षात. सो काय, यानंतर काही नोट्स आहेत त्या क्लिअर करू. हा कट ऑफ 2025 ऑक्टोबर लास्ट राऊंडचा आहे बोध कोट्यासाठीचा सेम. ओके, यानंतर नोट, या कॉलेजचा कट ऑफ 70%च्या तुलनेत, मेन आहे 70%च्या तुलनेत 30%साठी खालीच राहतो. 30%चा खाली राहिलेला आहे बघा काही कॅटेगरीसाठी, सेम जसं आपलं ह्याच्यासाठी होतं बॉम्बे वेटरनरी कॉलेजसाठी. ओके, यानंतर पुढचं बघायचं, या कॉलेजसाठी 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ 10 ते 20 मार्कांनी वाढणार आहे बरं का. 10 ते 20 मार्कांनी कट ऑफ वाढणार आहे. या ठिकाणी किती, 5 ते 15. रिझन काय आहे, बॉम्बे ज्या ठिकाणी 12वी झालेली आहे त्यांचा कट ऑफ हा खालीच राहणार आहे. लक्षात, आणि शक्यतो C रिजनमध्ये कट ऑफ हा जास्तच राहतो. दरवर्षी तुम्ही चेक करा. ओके, सो काय, यानंतर नोट पहा, VJ, NT1, NT2, NT3 कॅटेगरीला जास्त प्रमाणात सीट्स नसतात. सो असे विद्यार्थी ओपनमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. तुम्हाला जर चांगला स्कोर असेल ओपनची सीट तुम्ही घेऊ शकतात. लक्षात, काय नाही, 63,000 फीस आहे, तुम्ही भरू शकतात. कॅटेगरीच्या बेनिफिटची गरज नाही, पण BVSC वेटरनरी मिळवणं गरजेचं आहे. लक्षात, समजलं तुम्हाला. यानंतर पुढचं बघायचं, रिजन C 70% 12 सिटी काय आहेत आपण ते पाहणार आहोत. ओके, सो गाईज, सांगली, अहिल्यानगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक,
कोल्हापूर, सोलापूर आणि नंदुरबार हे 10 सिटी आहेत रिजन सी साठी. ओके, सो गाईज या सिटीमध्ये, या 10 सिटीमध्ये जर विद्यार्थ्यांची 12वी झाली असेल तर ते विद्यार्थी या सी म्हणजे सातारा ऑब्लिक शिरवळ या कॉलेजसाठी 70% येतात आणि बाकीच्या कॉलेजमध्ये साधारणतः आपल्या 30% येतात. सो या कॉलेजचा कट ऑफ हा ॲव्हरेज राहतो. आलं लक्षात? समजलं? यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात. कारण आता आपली BVSCची काउन्सिलिंग देखील लवकरच सुरू होणार आहे. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंटमध्ये बिंदास विचारा. पण कमेंटमध्ये तुम्ही BVSC बद्दल विचारत असताल तर तुमची 12वी कुठे झालेली आहे ते मेन्शन करा, रिजन कोणता आहे किंवा सिटी टाका, यानंतर मेल फिमेल टाका आणि तुमचा स्कोर टाका, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकतो तुमचे चान्सेस आहेत का नाही, तुम्हाला वेट करायचे का नाही, की BMS की MBBS करायचे. लक्षात? समजलं? यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल, मला कॉल करा. बाय गाईज.